लेट्स प्ले. मॅचला होती सुरुवात. पहिल्या चेंडू आपण यश स्ट्राईक हँडला नबीन. पहिला चेंडू आला तसा बिरकावून दिलाय. चेंडू हवेत. नक्कीच पाठ मोरा चेंडू होते पण चेंडू जातोय. सीम मार्शाच्या बाहेर चौकात 4 धावा आहे. लागले का बा खेळाडूला. चार धाबाच्या मात्र आपण धापल कबड्डी पाहतोय. स्ट्राईक हँडला नबीन. फुलटॉस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सीम मार्श बाहेर. षटकार 6 धावा आहेत. एक षटकार एक चौकार आपण नबीनच्या बॅटमॅनला सुरुवात मात्र नक्की सुंदर करताना नबीन पाहायला मिळतो आहे. 10 धाबा धापल कबड्डी आहेत. यशवरती मात्र पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण चढवले गेले. एक षटकार एक चौकार नवीन फाटकच्या बॅटमन आला. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढायचा होता आपण नक्की पाहिलं. बॅटमध्ये ब्रश नक्की चेंडू जाते. नक्की चेंडू ट्रॅव्हल झालाय. आलेली एक सिंगल 11 धाबाच्या मात्र आपण धापल कबड्डी पाहतो आहे. पुन्हा एकदा फटका रक्षक तिथे चुकी झाली आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार 4 धाबा. 4 धाबेसह 15 धाबा धापल कबड्डी आहेत. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. 15 धाबाच्या मात्र आपण धापल कबड्डी पाहतो आहे. पुन्हा एकदा हा खेळ आपण नक्की सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू शक्की शरीरावरती आदळताना आपण पाहायला डॉट बॉल ठिकाणी आपण पाहतोय. 15 धाबाच्या मध्ये धापल कबड्डी स्थिर आहेत. पुन्हा एकदा फटका सुरेख आणि नवीनच्या बॅट मधनं षटकार आलाय. 6 धाबा. षटक क्रमांक संपले. पहिलं एक षटक संपतंय. धापल कबड्डी धाबा त्या 21 धाबा. 21 धाबाच्या मध्ये धापल कबड्डी पाहायला मिळतात. एक षटक संपलाय. एका षटकाच्या सामन्यात आपण धापल कबड्डी धाबा त्या 21 धाबा. षटक क्रमांक 2 ला सोडणार आहे. षटक क्रमांक 2 कडून आपण गोलंदाजीच्या मार्कवरती विशाल
विशाल कानगुडेचं मत नक्कीच पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा फटका खेळला खेळाडू आहे तिथे अमोल. ओहो, चुकी झाली तिथे मात्र आपण नक्कीच पाहिलं मागे राहिले. चौकार 4 धाबात. 25 धाबाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतो. चेंडू क्रमांक नक्कीच 2 ला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा शप्पल झाले, जागा बनवली, फटका खेळलाय आणि तिथे मात्र चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये. एक धावची मात्र डिक्लेअर असणार आहे. डिक्लेअर आपण पाहिलं तर 26 धाबाच्या दाखल कबड्ड्यात. सव्वीस धाबा दाखल कबड्ड्यात. हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. सुरेख सुरेख पाहायला मिळतो. चेंडू आपण नक्की थोडासा उसळी घेतोय. डॉट बॉल आपण नक्कीच पाहतोय. पहिलीवर थोडीशी महागडी होती परंतु या षटकामध्ये नक्की सुरुवात चौकारानं जरूर केली. त्यानंतर मात्र चौडप्प्यावरती नक्कीच कामगिरी बॉलिंग करताना नक्कीच विशाल पाहायला मिळतोय. आणि 26 धाबा मात्र आपण दाखल कबड्डी पाहतो. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना आता मात्र स्ट्रायकरला पुन्हा एकदा अनिकेत पडबळ. पुन्हा एकदा चेंडू नक्कीच सुरेख पाहायला मिळतो आहे. बॅट आणि बॉल नक्कीच कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू पुन्हा एकदा आपण डॉट बॉल पाहतोय. 26 धाबा दाखल कबड्डी स्थिर आहेत. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळला. चेंडू पण पाहून सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाबा. 30 धाबाच्या माथा दाखल कबड्ड्यात. षटक क्रमांक 2चा अंतिम शेवटचा एक बॉल. पुन्हा एकदा फटका खेळला. डिपला खेळाडू आहे तिथे. वन बाउन्स मात्र आपण नक्कीच पाहिलं. अडवलं ते अडवलं फेकी केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आपण नक्कीच पाहिलं. नवीनला करायचा होता परंतु त्यावर हल्ली एक सिंगल आपण पाहिली. षटक मात्र संपलं जाईल. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दापल कबड्डी दाबायतल्या केतनभाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदली शिरवली संघाच्या बिनबाद 31 धाबा दापल कबड्डी. षटक क्रमांक 3 ला मात्र सुरुवात होणार आहे. चला स्पीडअप करा. पण पाहिलं धापल कबड्डी 31 धावा पाहायला मिळतात. चेंडू सोडून दिला वाईट बॉल नक्कीच पाहायला. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. आकाश गोंधळेच्या मार्कवरती आलाय आणि पहिलं चेंडू आपण नक्कीच पाहिलं. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 32 धाबाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतो. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. पहिला चेंडू नक्कीच वाईट आलाय. इथे फटका रक्षक डाबून द बॉल टिपला जाईल फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर पण नक्की पाहिलं सोपान पडवळ जिमात नक्की स्ट्राईक आहेत. पहिला चेंडू फक्त दिशा दाखवली चेंडूला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये आणि की डिक्लेअर्स आपण पाहिलं धापल कबड्डी धावा पाहायला गेलं तर 33 धापाच्या मत धापल कबड्डी असणार आहे. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना चला बॉल नसेल तर आत या. ते 30 धाबा धापल कबड्डी पण पाहतोय. मात्र सुरुवात झाली आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने बिरकावून दिलाय चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 बाद. षटकार आपण नक्कीच पाहिलं सोपान यांच्या बॅट बंद आला. षटकाराचा धापल कबड्डी धाबा त्या 39 धाबा. धाबा जमाचा धापल कबड्डी त्यात हा चेंडू मात्र आपण नक्कीच पाहिलं बॅटच्या पुढ्यात टाकला होता. बॅट बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र नक्की डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. आपण पाहिलं 39 धाबा धापल कबड्डी आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना आपण पाहतोय अंतिम 2 चेंडू षटकाचे बाकी आहेत. सोपान नक्की स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला नवीन फाटक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गॅप मध्ये फक्त ढकलला चेंडूला. चेंडूला नक्कीच पाठमोर आहे आणि चेंडू मात्र आपण पाहतोय सन 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 करत अगदी सीमा रेषेजवळ नक्की चेंडू अडवला जाईल. तिसरीचा प्रयत्न होतोय. फेकी 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 थोडीशी अस्ताव्यस्त आपल्याला पाहायला मिळेल. परंतु नक्की 3 धाबा आहेत. 3 धाब्यांचं 42 धाबा धापल कबड्डी आहे. आता मात्र नवीन मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. इथे मात्र फटका खेळलाय. चेंडू हवेत आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. नवीनच्या बॅट बंद आलाय खणखणीत प्रहार. षटकार 6 बाद. षटक मात्र संपले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापल कबड्डी धाबा ते 48 धाबा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धाबा धापल कबड्डी मॅच बॉल आलाय. चला स्पीडअप करा थोडे फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप करा. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक सुरू होणार आहे. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं पहिला चेंडू लोअर फुल टॉस. सिंगल पाहायला मिळते. नक्की सिंगल घेतली गेली आहे. सोडून दिला आपण नक्की चेंडू त्या ठिकाणी सोडून दिला. व्हाईट बॉल पाहायला मिळतो. नक्की मुख्य पंचने मात्र दंडित केलं. व्हाईट बॉल आपण पाहतोय. फटका खेळरक्षक आहे डीपला. खेळ चेंडूमध्ये नक्कीच पोहोचलाय. चेंडूपर्यंत पोहोचलाय. अडवतोय फेकतोय. फेकी 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 कलेक्शन होत नाही आहे. एक रन शॉट पाहायला मिळते.
तर एक रन शॉट नक्कीच पाहायला मिळते. एकच धावा असणार, एकावन्न धावाच्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. अंतिम षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा फटका सुरेख आणि सरळ जाऊन पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावात, 6 धाब्यांचं 57 धावा धावफलकावरती या षटक क्रमांक नक्की पाहतोय. 4चा खेळ सुरू असताना नवीन फाटकच्या बॅटमध्ये नक्की अंतिम काही षटकामध्ये नक्कीच धावा येत आहेत. 9 चेंडू आणि 34 धाब्यांची खेळी आतापर्यंत नक्कीच नवीनच्या बॅटमधून आली आहे. अंतिम षटकाचे काही चेंडू बस नक्कीच बिग हिट मध्ये येत आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑर्डर बॅटने खेळायचं होतं, पण नक्की चेंडू पायावरती आदळतोय. कोणती धाव त्या ठिकाणी नसणार आहे. डॉट बॉल पाहायला मिळेल. धावफलक धाबाचे 57 धाबा. नाही आपण नक्कीच पाहिजे चेंडू खोदून काढलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूपर्यंत पोहोचला, अडवला, फेकलाय आणि तिथे मात्र काय होणार आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये 15 रन आउट आहे. 58 धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल आहे. 58 धावाच्या मात्र आपण धावफलकावरती पाहते. अंतिम शेवटचा एक बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल नक्कीच पंच कळवत आहेत. वाईटचं पाहायला गेलं तर 59 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. हो, शेवटचं बॉल आपण नक्कीच पाहिलं आणि अंतिम जो नक्कीच रनआउट बॅटर पाहायला मिळतात. 59 धाबा धावफलकावरती 60 धाब्यांचं टार्गेट जे मात्र मुळशी संघासमोर ठेवलं गेलं. चला चांगली शिरोली टीम लगेच फिल्डिंग लागून घ्या. चला बॅट्समन चला आणि पुढील होणारी मॅच शिवशंभो क्रिकेट क्लब भादस त्यांच्या विरुद्धमध्ये जय गणेश मुळशी.
चला मॅचला आपण सुरुवात करतोय. मात्र होते मॅचला सुरुवात. दुसऱ्या डावाला नक्की सुरुवात आहे. 60 धाबींचं टार्गेट जे मात्र असणार आहे. स्ट्राईक हँडला विशाल. हो पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती बॅटची खडा वेस्टँडच्या मागे थोडीशी नक्की पाहिलं. जेल टिपला येत नाहीये, जेल सुटलाय. आलेली एक सिंगल आहे. नवीन फाटक गोलंदाजच्या मार्क होत आलाय. पहिल्याच बॉलवरती आपण नक्की पाहिलं संधी निर्माण केली होती नवीनने, परंतु जेल त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये आणि जिबन मात्र नक्कीच विशालला दिलं गेलंय. मात्र आपण पाहतोय डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळेल. हो इथे मात्र पटका समोरच्या व्ही शेप मध्ये पाठमोर आहे. 3 खेळाडू प्रयत्न करता चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा, 4 रन्स. पुन्हा एकदा फटका खेळला. चेंडू हवेत रक्षक आलाय, चेंडूच्या खाली टिपतोय झेल. फलंदाज बाद. इथे मात्र आयोजकांकडून सूचना येते. फिल्डिंग टीम साठी नक्कीच 3 धाब्यांची पॅनल्टी. टी शर्ट कंपल्सरी होतं, ते नाहीये तुमच्या टीमकडे. पौट टीम तुमच्या असोसिएशनला खेळत नाही, त्याच्यामुळे त्यांना पॅनल्टी नाही, कारण ते तुमच्या असोसिएशनला खेळत नाहीत. आठ धाबाच्या मात्र आपण धापल कबड्डी पाहते. पॅनल्टीच्या नक्की धाबा ऍड केल्या गेलेत. नवीन बॅटर आकाश पळसकर. 21 चेंडू मात्र 52 धाब्यांची गरज आहे. चार बॉल 8 रन आहेत. 8 रन आहेत. एक चौकार, एक मागेला 5 आणि 3 पॅनल्टीचे, अशा 8 धाबा आहेत. चला मॅचला आपण नक्कीच पुन्हा सुरुवात करतोय. आकाश पाहिलं
हा देखील आपण चेंडू पाहतोय. आडव्या बॅटने खेळायचं होतं, ऑफ साईड नक्कीच खेळायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तिथे मात्र बॅट बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू मात्र आपण पाहिलं डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे मात्र पाहिलं तर 2 चेंडू नक्की डॉट आलेत. 8 धावा दापल कबड्डी स्थिर आहेत. 19 चेंडू 52. इथे मात्र फटका खेळलाय. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू आपण खेळू शकलो. 5 मोरे चेंडू मात्र होते अगदी सीमारेषेजवळ आणि त्याचा पाय लागलाय बाउंड्री लाईनला, पण बॉल हातामध्ये आहे का नाही ते माहित नाही. चेक करावं लागेल. चार आहे, चौकार असणार आहे. नक्की त्या खेळाडूच्या हातामध्ये ज्यावेळेस चेंडू होता त्याचा पाय बाउंड्री लाईन वरती आहे. एक षटक संपते. 12 धाबा दापल कबड्डी. शेवटचे 18 चेंडू 48 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 48 धाबा. एक षटक संपलं. 12 धाबाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहते. 18 चेंडू आणि 48 धाब्यांची गरज आहे. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. मनोहर फाटक गोलंदाजच्या मार्कवरती आला षटक क्रमांक 2 घेऊन. जेव्हा आपण नक्कीच पाहिलं फटका खेळलाय. काऊ कॉर्नरला खेळाडू आहे चेंडूपर्यंत पोहोचतायत. पहिल्या आठमध्ये नक्की चेंडू हातामध्ये येत नाही. दुसऱ्या आठमध्ये नक्की चेंडू आपण पाहिलं कलेक्शन केलं जाईल. फेकी केलं तोपर्यंत 2 धाबा आहेत. 2 धाब्यांचं 14 धाबा दाबल कबड्डी पाहायला मिळते. 17 चेंडू 46 धाब्यांची गरज. 17 चेंडू आणि 46 धाबा. 17 चेंडू आणि 46. हो मला नक्कीच आपण बार पाहायला मिळते. फटका खेळला. चेंडू हवेत. चेंडूने उंची प्राप्त केली आहे. क्षेत्ररक्षक डावून दी बॉल. तिसरा चौथा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. तिथे पळापळ धावपळ पाहायला मिळत आहे. एक सिंगल. 15 धाबा दापल कबड्ड्यात. 16 चेंडू 45. मात्र विकेट करायचा होता. चेंडू बॅटवर ठीकसा आला नाही. ऑन साईडला आपण सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. त्यावरती आलेली एक सिंगल आहे. 16 धाबाच्या मात्र आपण दाबल कबड्डी पाहतोय. आता 15 चेंडूमध्ये 44 धावा बनवायच्यात. 1-2 विकेट येणं आता इथे मात्र नक्कीच गरजेचं आहे. का आपण नक्की पाहिलं नवीन मनोहर फाटक नक्की पाहिलं कमबॅक करून देईल. सिंगल डबलच खर्च करेल हे मात्र पाहायचं आहे. यश स्ट्राईक एंडला आहे. इथे विकेट करायचा होता. बॅट बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 44 धाबा. 14 चेंडू आणि 44. चला भादर्श टीम आपल्या कॅप्टन टॉस साठी पाठवून द्या. आणि जय गणेश मुळशी टीम आपण देखील कॅप्टन लगेच टॉस साठी पाठवायचं. आपण लगेच टॉस करणार आहे पुढील मॅचचा. हो इथे मात्र बॅटची कडा. फलंदाज बाद. यश कानगुडे बॅक टू द पबिलियन. चला भारतीय संघाचा कॅप्टन टॉस साठी या. ओमकार मराठे नवीन बॅटर जो मात्र स्ट्राईक हँडला असणार आहे.
पहिला चेंडू वाईट बॉल अफट बार पाहायला मिळतो. नक्की अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो. वन बाउन्सचे नक्कीच स्क्वेअर लेग पंच करताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच बाउन्स आपण पाहतो. 17 धाबा आपण कबड्डी गणेश मुळशी टीम आपला कॅप्टन पाठवून द्या टॉससाठी. हो इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्या गेल्यात. शेवटचे 12 चेंडू 43 धाब्यांची गरज. 12 चेंडू आणि 43 धाबा. चला जय गणेश मुळशी टीम कॅप्टन पाठवून द्या टॉससाठी. शेवटचे 12 चेंडू 43 धाब्यांची गरज आहे. चला स्पीड अप कर आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होणार आहे. षटक क्रमांक 3 गम प्रथमेश पडबड गोलंदाच्या मार्कपती आलाय. शेवटचे 12 चेंडू 43 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 43 धाबा. आपण नक्कीच पुढील मॅचचा टॉस करतोय. पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहायला आलेली एक सिंगल पाहायला मिळत आहे. विमान नक्कीच फटका बसला. चेंडू हवेत रक्षक 5 वर्ष नक्कीच पाहायला मिळते. चेंडू पर्यंत पोहोचतोय. वन बाउंड चेंडूचं कलेक्शन होत आहे. कलेक्शन होईल फेकी होईल तोपर्यंत आपण पाहिले तर सिंगल आले. सामना फार दूरवरती पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि आता मात्र 41 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि 41. जय गणेश मुळशी टीमने टॉस जिंकला. प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय कळवलाय. फुल टॉस नो बॉल बीमर आलाय आणि चेंडू जातोय. त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहिलं. तिसऱ्या पंचांकडे चेक करायचं षटकार आहे का नाही आहे. पंच त्यात क्लिअर नाही दिसत. ऑन फील्ड जे असेल तो निश्चित नक्की आपण पाहतोय. सिंगल आहे. सिंगल आहे. नो बॉल आहे. पुढील मात्र फ्री हिटची संधी आहे. सोडून दिलाय. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 22 धाबा फलकावरती फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे. समीकरण पाहिलं 10 चेंडू आता मात्र 38 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि 38 धाबा. 10 बॉल 38. सोडून दिलाय. सोडून दिलाय. तिसऱ्या पंचांची आपण नक्कीच पाहिलं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू पाहायला मिळतो. नक्की तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. वाईट आहे का नाही चेक करायचं आहे.
डॉट बॉल. रिव्ह्यू संपला बॅटिंग टीमचा. नक्कीच फटका फसलाय. चेंडू हवेत पाहायला मिळते. रक्षक नवीन आलाय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल. फलंदाज बाद आहे. 8 चेंडू आणि 38. तुम्हाला आलेली एक सिंगल पाहायला मिळत आहे. सामना मात्र आता फार दूरवरती पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 37 धाबा ज्या मात्र आपण दाबल कबड्डी पाहतोय. बनवायच्यात. पुन्हा एकदा फटका खेळला. क्षेत्ररक्षक समोर आलाय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 आहे. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. कैलास मध्ये असणार आहेत. शेवटचे 6 चेंडू 37 धाब्यांची गरज आहे. चला स्पीडअप करा, थोडं स्पीडअप करा. आता आपण नक्कीच पाहिलं. फटका खेळला. चेंडू हवेत दक्षिणेपर्यंत पोहोचतो. पण बाउंड चेंडू अडवतोय. अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण होतात आहे. 2 धाब्यांचा 25 धाबा दाखल कबड्डी. शेवटचे 5 चेंडूच्या मात्र बाकी असणार आहे. इथे मात्र फटका खेळलाय. फटका सुरेख. परंतु की चेंडू हवेत आहे. नवीन आलाय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर चालतं स्पीडअप करा थोडस. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. मात्र आपण नक्कीच पाहतोय. फटका खेळायचा होता. बॅटवर चेंडू आला नाही. मात्र आपण नक्कीच पाहिलं तर आणि फलंदाज रन आउट आहे. चला नवीन बॅटर थोडं स्पीडअप करा. तुम्हाला नक्की पाहिलं. फटका खेळलाय. ऑफ साईडला चेंडूपर्यंत पोहोचलाय. इथे मात्र आलेली एक सिंगल आहे. शेवटचे 2 चेंडूचे मात्र बाकी असताना आपण पाहते. बादश आपली बॅटिंग असणार आहे. आपल्या डॅगावरचा ताबा घ्या. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत. रक्षक प्रयत्न करतो. 2 खेळाडू. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं. चेंडू होऊ शकत नाही. चेंडूला कव्हर केलं जात आहे. तोपर्यंत 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण होत आहेत. आणि आता मात्र पाहायला गेलं तर अंतिम शेवटचं एक चेंडू जो मात्र बाकी असणार आहे. एक चेंडू आणि समीकरण पाहायला 32 धाबा.
सामना संपलाय पण नक्कीच पाहिलं भाजस माफ करा चॅनल श्री संघ नक्कीच विजय होत्या विजय संघाचे अभिनंदन पराभूत संघाला नक्कीच खूप खूप आभार आणि मॅन ऑफ